हे कुठं बाहेर आहे? आतमध्ये बसतात. हे बाहेर नाही, इकडे गाड्या आहे ना, इकडे गाड्या येऊनच देऊ नका. इकडे गाड्या इकडे गाड्या आणि बोलताना मी पत्र पण देतो. बोलताना इकडे गाडी चालू नका. पार्किंगची व्यवस्था नाही साहेब. इकडे काय पण इकडे एक काम करा ना, पार्किंगचे बोर्ड लावा आणि इकडे माणूस ठेवा ना. पहिले तरी 500 रुपये घेतात, 1000 रुपये घेतात. इकडे काय संबंध इकडे मंदिर परिसरामध्ये भाविक येतात आणि तिकडे गाडी आणू नका. सांगायला सांगितलं इकडे गाडी आणू नका. राहुल काय करतो माहिती आहे का? फक्त आहे ना, फक्त एवढी चाकाची गाड्या इकडे आणू नका. पट्टा बी नाही काहीच नाही. बोर्ड लावले प्रत्येक वेळेला फक्त एकच कारवाई. आपल्याला जेवढे नगरपालिकेने 4 व्हीलर सुद्धा हात लावत नाही. पालिकेने काय सांगितलं तो उचला म्हणून. ते तिथं बोर्ड लावले. पार्किंगचे बोर्ड मी सांगतो त्यांना लावायला. त्यांची काळजी केली की तुम्ही हे लोक तुमची एजन्सी आहे, यांना लुटायला ठेवली गाडी. ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आहे का नाही गाडी, का तुम्ही तुमची गाडी आहे. मग कॉन्ट्रॅक्ट बेसिस त्यांना जास्तीत जास्त उचलायला त्यांना फायदा आहे ना. लोकांना इथं बाहेर त्यांच्या सुद्धा गाड्या उचलून एवढी मोठी मारतात. हे कुठं बाहेर आहे? आतमध्ये बसतात. हे बाहेर आहे. इकडे गाड्या आहे ना, इकडे गाडी आणूच नका. त्या बोलताना मी पत्र पण देतो. बोलताना इकडे गाडी चालू नका. पार्किंगची व्यवस्था नाही साहेब. लोकांना पार्किंग पार्किंगच नाही. नो पार्किंग पार्किंग कुठे घ्या बघा. नो पार्किंगच्या गाड्या होत नाही. मी आता दुसऱ्या कामानिमित्त आलो, मी पाहतोय आली लगेच गाडी उचलली. तिथं दिलं का वॉर्निंग दिली का तुम्ही? वाजला का स्पीकर तुमचा आवाज? तरी मी गाडीच्या पाठीमागे चाललोय मुद्दा. मी आता तुमच्या गाडीमागे पायी आलेलो आहे. मी काय सांगतो, तुमची यंत्रणा आहे इथं. ऐकून घ्या, माझं बॉडीगार्ड हा पोलीस यंत्रणेतलाच आहे. पुढं गाडीचा स्पीकर वाजला का 2 वेळा तुम्ही कळवायचं असतं गाडीला. आता आवाज दिला की गाडी अजिबात दिलं नाही. गाडी आली आणि डायरेक्ट लावलोय. उचलल्या कुठे आवाज आपण मी काय म्हणतो, मी इथं उभा आहे, गाडी आली डायरेक्ट भूक लावले. एखादी गोष्ट असं ना की तुम्ही लोक भाविक आहे तिथं, त्या महाद्वाराच्या परिसरामध्ये आहे ना, हे करा. बाकी ठिकाणी पण ते केलं पाहिजे. तुम्ही सांगा आमदारांनी सुचवलं.